अंकुश सज्ज झालाय. P1चं पहिलं षटक आपण पाहतो हायवे एंड कडनं. पंचांचा ग्रीन सिग्नल आला. गेम ऑन. लेट्स प्ले डीप मध्ये. लॉंग ऑफ डीप काऊ कॉर्नर फिल्डर सेट केलाय. सर्कल मध्ये शॉर्ट लॉंग ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट. 10 वाजून 1 मिनिटांनी बरोबर हा सामना सुरू झालाय. 10 वाजून 21 मिनिटांनी तुम्हाला 4 षटक फेकायची आहेत. यावेळेस पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा हा लाजवाब नजराना स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुन्हा एकदा बागपुटला गेले. इथे चांगला बॉल. पुन्हा एकदा बागपोट वरनं स्क्वेअर ड्राईव्ह करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. यावेळेस लेन जर आपण पाहिली थोडीशी आतमध्ये होती. चांगला चेंडू डिलिव्हर केला. पहिल्या बॉलवरती ऑन द टोस केलेत फलंदाज. नारायणच्या बाळबंद तो फटका आपण पाहिला. क्रॉसिंग कंपल्सरी हे देखील पंच समजवतायत. जेव्हा स्ट्राईक हवी असेल तेव्हा दोन्ही एंड स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. यावेळेस फुलटॉस होता. पायावरती बॉल बदललाय. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बॉलवरती येईल, उचलून फेक करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. यस पंच बोलतायत. लेगबाईचा इशारा पंचांकडनं आलाय. ऑफिशियल पंच आपण बघू शकाल मेन पंचांच्या भूमिकेमध्ये संजय बाणे सर, मॅन फ्रॉम अडवली. तदनंतर आउटफील्ड अंपायर आपण पाहतो हरेश जाधव. यांनी देखील या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेतली आहे. अगदी आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेमध्ये कार्य ते करतायत. यावेळेस लेट कट केला. आणखीन एक चांगला बॉल. फक्त दिशा दिली आहे. एकच धाव आली आहे. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल 6 या आकड्यावरती. स्पर्धा अप्रतिम आहे आणि ही स्पर्धा पूर्णपणे श्री इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. अपडेटर आमच्या सव्वे जोडले गेलेत. मयूर म्हात्रे असतील, तदनंतर कॅमेरामॅन लोकेश असतील, तदनंतर जिग्नेश म्हात्रे असतील. सर्वच यावेळेस आणखीन एक सिंगल. या सर्वच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं नाही या स्पर्धेची क्षणचित्र टिपली जात आहेत आणि ही स्पर्धा पूर्ण जगभरामध्ये पोचवली जाते. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. बाबूशेठ पाटील चषक 2026. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक. बॉलच बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. समोरच्या दिशेने सर्वात सेफ फटका. लॉंग ऑफ वरनं फिल्डर आलेच. बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट केल्यात. एक षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धापलकावरती टोटल आपण पाहतोय 9. तर याच दरम्यान उपस्थित पाहुणे आपण बघू शकाल. सन्माननीय रमेश मते यांना विनंती करतो या आपण व्यासपीठामध्ये.
आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. दुसरं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रवी ठाकरे. P2चं षटक आहे, 3 फिल्डर डीप मध्ये आपण पाहतो. खोलबट टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू समोरच्या दिशेनं खोदून काढलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाहीये, इथनं सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलना धावपलक पुढे जाईल. डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. 10 ऑन अ बोट. 10 आकडा स्कोर कार्ड वरती आलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीवरती सातत्याने आपण 10 आकडा पाहिला. गॉड ऑफ क्रिकेट. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय, चांगला फटका. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी स्लो पाहायला मिळते. पाठलाग चालू सुरू आहे. अखेर बॉल अडवला फिल्डर्सना. तीन धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावपलक पुढे सरकलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला. फिल्डर उपस्थित होते. मिस फील्ड चुकी झाली आहे फिल्डर कडनं. पाठलाग सुरू आहे. पुन्हा एकदा बॉल जरूर अडवला, मात्र इथे चेक जरूर केला जाईल. चांगली फिल्डिंग. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडता आला नाहीये, मात्र पाठलाग करत असताना चेस भरपूर मोठा होता फिल्डर कडे आणि बॉल अडवला जरूर. यस, चेक केलं जाईल. सेफ आहे. चांगली फिल्डिंग. पण या बॉलवरती धावा किती आल्यात? 3. यस. चांगला फटका. बॉल देखील अडवलाय. कमीत कमी एक धाव नक्की वाचवली या ठिकाणी या फिल्डरना. क्रिकेट विथ फुटबॉल आपण पाहिला, पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. बॉल जरूर अडवला. एकच धाव आली या बॉलवरती, एकापेक्षा जास्त नाहीये. धावपलक पुढे जाईल. 17 या आकड्यावरती. फुलटोस होता, दिशा दिली. इथे गॅप भरपूर मोठा आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट, चौकार. मोठा फटका येत नव्हता, मोठा फटका शोधत होता फलंदाज आणि इथे फुलटोस आला. त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवला. चांगला स्ट्रोक. चौकारानं धावगतीला आकार येतो. धापलकावरती टोटल 21. नेक्स्ट मॅच खरड ए वर्सेस 21. शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातील. 1 to go. चला, वसारे वर्सेस खरड. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. पुन्हा एकदा फुलटोस होता. आता डीप पॉइंटला फिल्डर सेट केला गेला. एकच धाव आली या बॉलवरती, एकापेक्षा जास्त नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. P1 आणि P2 संपलाय. धापलकावरती टोटल आपण पाहतोय 20-22.
अंकुश येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेल मध्ये इथे दाखल करण्यात आलाय. हॅवाईनकडनं पुन्हा एकदा पहिलं षटक चांगलं फेकलं होतं. अंकुशनं पुन्हा एकदा जिम्मेदारी दिली आहे कॅप्टनना. आता डीप मध्ये 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्कल पाबंदी संपली आहे. सेकंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नारायण. हा बॉल चांगला आहे. तेच तर चेंडू डॉट बॉलची सांगता. नारायण आणि मिलिंदची जोडी आपण पाहतो सलामीसाठी आली होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगला टोटल त्यांनी उभारला. 11.00च्या सरासरीने त्यांनी धावा बनवल्या. आता मात्र अंकुश पुन्हा एकदा आला आणि पहिलाच बॉल त्यानं चांगल्या टप्पावरती डिलिव्हर केला. डॉट बॉलची सांगता. चला जास्त वेळ घेऊ नका. उलटो स्वतः दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित. ऍक्शन मध्ये बॉल पकडता आलं नाहीये. फेकी देखील चांगली झाली आहे. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. 2 धावा नारायणच्या खात्यामध्ये ऍड होतील. 2 धाव फलक पुढे जाईल. 24-24 आकडावरती. यावेळेस चांगला फटका इनसाइड आउट कव्हर्स मध्ये उडवलाय. डीप मधनं फिल्डर येतील. पुन्हा एकदा 2 धावा एकवटल्यात. या क्रीडांगणावरती जर आपण पाहिलं या एंडनं धावा भरपूर कमी बनतात. कारण या एंडनं एकही षटकार एकही फलंदाजांना टोकला नाहीये. कालचा पूर्ण दिवस गेला. आजचा दिवस सुरू झाला मात्र एकही मोठा फटका या एंडनं आला नाहीये. त्यामुळे ही एंड थोडीशी लांबवर पाहायला मिळते आणि हवेचा जो जोर आहे तो विरुद्ध एंडनं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 2 धावा एकीरे दुहेरीनं वाटचाल करतोय सध्या नांदिवली 40+. 2 धावफलक पुढे जाईल. 28 आकडावरती. चांगलं क्रिकेट सध्या सुरू आहे नारायणच्या माध्यमातून. नारायणला ठाऊक आहे समोरच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. त्यामुळे सिंगल डबलनं धावफलक हलता ठेवला. फुल टोस. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. फिल्डर येतील. उचलून फेक केली जाईल. इथे धावचीची संधी होती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकातील विचार केलं धावफलक पुढे सरकलाय 30 आकडावरती. बघा पाणी आपण रेडी ठेवायचं आहे कारण आपल्याकडे आज वेळ कमी आहे. त्यामुळे आपण चांगला चेंडू युमेस. आय डेफिनेटली दांडे गोल फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. नारायण बॅक टू पवेलियन. डीजे धन्यवाद. डीजे साईट ट्रान्सपोर्टचे ओनर अजय पाटील यांना विनंती करते आपण या व्यासपीठावरती आपलं बाबूशेठ चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धापलकावरती टोटल 30 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. जाऊया डीजे मास्टर कडे. एक चांगलं संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जाईल.
चौथ्या षटकामध्ये मदनचा वापर केलाय कॉम्बॉक्स एंड करणं. मदन साखरेला आपण पाहतोय 3 षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी दोन्ही टीमनं आतापर्यंत केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. तिसऱ्या क्रमांकावरती शैलेश आणि मिलिंद ही जोडी आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये. नारायण बाद झाला. नारायणनं भरपूर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवली. पलवट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खोदून काढलाय. एक धावेतनं कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल. हवेच्या एंडने षटक आपण पाहिलं काल देखील. या एंडनं आपण भरपूर षटकार पाहिले. या एंडनं भरपूर धावा बनतायत या क्रीडांगणावरती, कारण हवेचा जोर सुद्धा या एंडने आहे. त्यामुळे या एंडनं फलंदाज मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि आता थांबवलंय फलंदाज शैलेशला स्ट्राईक हवी होती. सिंगल वरती समाधान मानावं लागलंय. यावेळेस उडवला बॉल. हो, चांगला फटका. लॉंग ऑनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. आजच्या दिवसातील पहिला षटकार. कालच्या दिवसामध्ये तब्बल 22 षटकार आपण पाहिले आणि आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. आणखीन एक इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. प्रॉपर टायमिंग. चेंडू न केला हवाईचा पर षटकार. बॅक टू बॅक दुसरा. शैलेशने दाखवून दिलंय का मला स्ट्राईक हवी होती. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत पविलियन सेट. 2 बॉल मध्ये 12 धावा त्यांनी बनवल्या. तिथनं स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता. विनाशकारी विपरीत बुद्धी. सरळ बॅटनं धावा येत होत्या, मात्र इथे स्विच हिटचा वापर केला आणि चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल देखील आला. धापलकावरती टोटल 43. रनआउट साठी आपण बघू शकाल स्टंपिंग साठी थर्ड अंपायर रेफर केलं गेलं. चेक केलं जाईल. बघा लाईव्ह मध्ये क्रीज दिसत नाहीये, त्यामुळे आउटफील्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल जो असेल तो दिला जाईल. नॉट आउट. येस. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर केला. गॅप मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफ वरनं दूरवरचा प्रवास या फिल्डरनं केलाय. अखेर बॉल त्यानं अडवलाय. या बॉल वरती 2 धावा आल्या. तिसरीच
माणूस होतं मात्र धाडस दाखवू शकले नाहीयेत दोन्ही फलंदाज. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 45-45 या आकडावरती. यावेळी चांगला फटका अलॉन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकच धाव आली आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे फलंदाज शैलेशनं. 4 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 46-46. चला जास्त वेळ घेऊ नका अन्यथा एक फिल्डर सर्कल मध्ये आपल्याला घ्यावं लागेल. टाइम अलर्ट आहे. चला पाली संघ लगेचच फील्ड सजवायचे. जास्त वेळ घेऊ नका अन्यथा एक फिल्डर तुम्हाला सर्कल मध्ये घ्यावा लागेल. स्लॉगरचं षटक आहे. 5वं षटक पूर्वार्धातील शेवटचं षटक आपण पाहतो. मंगेश आला गोलंदाजी मार्कवरती हायवे एंड कडला. शाखांवरती शैलेश ज्यांना भरपूर चांगली बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका बॉल हवेत. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित जज करू शकले नाही आहेत. बॉल त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय. एका टप्प्यावरती जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. फुलटॉस होता. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित बॅटवरती हा बॉल आला नाहीये. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील बाद. शैलेशला पहिल्या बॉलवरती जीवनदान दिलं गेले. सोपा झेल होता मात्र जजेस करू शकले नाहीयेत. मिड विकेटचे फिल्डर पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. हे क्रिकेटचं ब्रीद वाक्य आहे. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. आणि क्रिकेटमध्ये सातत्यानं ज्या फलंदाजाचा झेल सोडला जातो तो फलंदाज आक्रमक रूप धारण करत असतो. आणि आता मात्र शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आणखी 1 ते 2 मोठे फटके जर शैलेशच्या बॅटमधनं आले तर जखमेवरती मीठ सोडल्यासारखं होईल. यावेळेस बॉल हवेत. उंच गेलाय. जज करताय फिल्डर. नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल आला. 2 धावा सहजरित्या एकवटल्या जातील. धापलकावरती टोटल 50 अप. 53 धावा. चांगला टोटल उभारला मी म्हणेन या खेळपट्टीवरती. प्रथम फलंदाजी करत असताना नांदिवली टीमनं पुन्हा एकदा बॉल हवेत. जज करतायत फिल्डर. वेल जज. अप्रतिम झेल. काय जबरदस्त झेल पकडला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि अखेर हातामध्ये बॉल विसावलाय. फलंदाज होईल बाद. चांगला फटका होता मात्र प्रयत्नानं इथे यश आलं नाहीये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मिथून मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. इथे दिशा बघावी लागेल. पंचांचा इशाराला वाईट बॉल. बराच कालावधीनंतर अतिरिक्त चेंडू फेकला पाली टीमला. कारण मला वाटतं पहिला अतिरिक्त बॉल फेकलाय फर्स्ट इनिंग मधील. हा बॉल चांगला आहे.
चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉलची सांगता. पुढे आले आणि पुढेच मारलाय लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित, दुसरी धावेचा प्रयत्न अतिशय वेगानं सुरू झालाय. वन शॉट देखील आहे आणि फलंदाज बाद आहेत का? यस. पण त्या बॉलवरती रन्स एकही नाही. डॉट बॉल आलाय कारण पहिल्याच धावेने शॉर्ट रन काढली, त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी धावत होते आणि फलंदाज बाद झाले. फर्स्ट इनिंग संपली आहे, पूर्वार्ध संपलाय. दापलकावरती टोटल प्रथम फलंदाजी करत असताना नांदिवली 40 प्लस न कुठल्यात तब्बल 53 धावा आणि 54 धावेचा मोठं लक्ष सेट केला पाली टीम समोर. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच खरड 40 प्लस आणि वसार ए 40 प्लस. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. कॅप्टन उपस्थित नसेल तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. हे देखील या स्पर्धेचे नियम आहेत. चला कॅप्टन या आपण टॉस साठी लगेच. बघा स्कोर कार्ड मध्ये थोडस करेक्शन करतोय. 54 धावा झाल्यात. 55 धावेचा टार्गेट आहे. 55 धावेचं टार्गेट आहे. याची दोन्ही टीमला नोंद घ्यायची आहे. चला करंट टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा, अन्यथा समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. श्री मलंगड 40 प्लस असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय सुरेश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. सेकंड मॅच आजच्या दिवसातील आदर्श करंट 40 प्लस वर्सेस वसारे 40 प्लस. एका बाजूला कॅप्टन दत्ता म्हात्रे आपण पाहतो, तर दुसऱ्या बाजूला विश्वास वायले यांना आपण पाहतो. टॉस जिंकलाय वसार ए 40 प्लस ना प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. आमंत्रित केलं बॅटिंग साठी आदर्श करंट 40 प्लस ला. चला जास्त वेळ घेऊ नका, आता लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे टीम नांदिवली. आपण फिल्डिंग सेट करा. चला बॅट्समन जा आपण लवकर. पूर्वार्ध संपला आणि उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. पूर्वार्धामध्ये धावा कुठल्या 54. नांदिवली टीमनं 55 धावेचं टार्गेट सेट केलाय. पाली 40 प्लस या टीम समोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. उत्तरार्धामध्ये करूया बदल, जाऊया मायक्रोफोन वरती सरफराज शेख यांच्याकडे. धन्यवाद.
थँक्यू सो मच आशिष दादा. दोन बलाढ्य संघ. नांदिवली 40+ आणि पाली 40+, बिग फाईट सामना. फर्स्ट इनिंग मध्ये नांदिवली संघाने तब्बल 54 धावा कुठलेत. एक चांगला टार्गेट सेट केलाय, 55 धावाचा लक्ष्य गाठावं लागतील पाली संघाला. बघा मालिका वीर आलेले आहे इथं. दुसऱ्या इनिंगचा सुरुवात होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. थोडीशी अडचण झाली. एक चांगला स्ट्रोक आपल्याला मिळतोय, पण आउटफील्ड थोडा खराब आहे, त्याच्यामुळं स्लो झालाय. सॉरी. गुड रनिंग, 3 धावा. ऑन अ स्ट्राइक मदन. अंकुश आणि मदनच्या जेवण जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका आपण पाहतो, मिसफिल्ड देखील झाली आहे. बघा पंचच ऑब्जेक्शन आहे. आपला ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे जो विकेटच्या मागे फिल्डर आहे त्याच्याकडे ड्रेस कोड नाही आहे, त्यामुळे नांदिवली टीमला 2 धावेची तर सामना सुरुवात करायचा आहे. चला तिसऱ्या पंचांची मागणी देखील मैदानाच्या आतमध्ये केली जाते. यस, तिसरे पंच जा आपण लगेच. गोलंदाजाच्या शैलीमध्ये आक्षेप नोंदवलाय. बघा थांबा 2 मिनिटं, आपण तिसरा पंच पाठवायचा आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये श्रीमलंगड 40+ चे उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशदादा जाधव आपण बघू शकाल. भरपूर चांगलं कार्य सध्या श्रीमलंगडामध्ये 40+ च्या माध्यमातून सर्वच कमिटी मेंबर करतायत. प्रत्येकी आयोजनाला सपोर्ट देखील करत असतात. बॅटची कडा घेतली आहे, लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल करतोय. बॉल एक्झॅक्टली काय झालं नक्कीच चेक केलं जाईल. चांगली फिल्डिंग झाली आहे त्या ठिकाणी, बॉल अडवलाय. या बॉलवरती तब्बल धावा 3 कंप्लीट केल्या जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सेकंड इनिंग सुरू आहे, उत्तरार्ध सुरू आहे. धापलकावरती टोटल आपण पाहतोय
8 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मागील बॉलवरती आपण पाहिली पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण प्राप्त करतोय. लेग ब्रेकचा वापर केलाय. षटक समाप्तीचा इशाराला पंचांकडनं बाय जीएस. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. एकदा वितना आली आहे. फलकावरती टोटल आपण बघू शकाल एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 10 धावा. 10 ऑन अ बॉल. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड वरती टोटल जरूर आलाय. आता इथनं 4 षटक बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 45-45. 24 बॉल मध्ये 45 धावेची गरज आहे. त्याला जास्त वेळ घेऊ नका. शैलेश आला दुसऱ्या षटकामध्ये. आपण पाहतोय पिटूचं षटक आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं फेकली नाही आहेत तर एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला सर्कल मध्ये घ्यावा लागेल. याची देखील नोंद घ्या. फुलटॉस बॉल. दिशा दिली आहे. फिल्डर येत आहे डीप मध्ये. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. थोडस फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि ही रील जर बनली तर नक्की व्हायरल होईल आज. कारण फिल्डरनं 2 वेळा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला चेंडू फेकता आला नाहीये. व्यासपीठावरती हास्यमय वातावरण आपण बघू शकाल. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. अप्रतिम स्पर्धा. बाबूशेठ चषक 2026 40+ माध्यमातून यावेळेस संकल्पना आपण पाहतोय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली गेली आहे. यावेळेस बॉल हवेत. फिल्डर येतील. जज करतायत. जज चांगलं केलं होतं मात्र अंतिम टप्प्याला बॉल हातातनं निसटला. झेल ड्रॉप. आता इथे प्लेड ऑन. चांगला चेंडू. चेंडूची पिचिंग जर आपण पाहिले आउटसाइड लेग डाव्या एष्टीला सोडून जाणारा बॉल जर लेफ्ट केला असता तर नक्की वाईट प्राप्त झाला असता. मात्र बॅट तिथे टाकली. बॅटला बॉल लागला आणि सरळ स्टंप वरती येऊन आदळलाय. फलंदाज बाद होत आहेत. धापलकावरती टोटल आपण पाहतोय 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थावरती शैलेशचा वापर केला. दुसऱ्या षटकामध्ये P2चं षटक आहे. या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायच्या होत्या.
उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असणारा पाली संघ आपण पाहतोय. या क्रीडांगणावरती 50-55 धावा भरपूर होतात कारण बाउंड्री भरपूर लांब आहे, त्यामुळे बॉल ट्रॅव्हल करत नाहीये. हा एंड थोडासा फलंदाजाच्या बाजूनं चांगला आहे कारण ह्या एंड हवा चांगली आहे त्यामुळे बॉल ट्रॅव्हल होतोय. बॅटची कडा घेतली आहे, विकेटच्या मागे बॉल ट्रॅव्हल करतोय. एका धावेनं धावफलक पुढे जाईल 15 या आकडावरती. यावेळी सोडवला बॉल उंच हवेत. जज करतायत गोलंदाज. कॉटन बॉलची संधी आहे आणि ती संधी स्वीकारली आहे. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. धापलकावरती टोटल 15. अद्याप या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. P1 संपलाय, P2 मार्गस्थावरती आहे. शेवटचा बॉल P2 मधील शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती देखील मोठा फटका येणं गरजेचं आहे कारण पहिल्या सत्रामध्ये धावा चांगल्या बनवल्यात नांदिवली टीमना. इथे चांगला फटका, बॉल पुन्हा एकदा हवेत. एक धावेतनं कंप्लीट केली जाते. चांगली फिल्डिंग, झेल पकडता आलं नाहीये. बॅक साईडला धावत होते, थोडस कठीण झेल होता, मात्र काही हरकत नाहीये. मात्र चेंडू अडवला. एकच धावाली या बॉलवरती. 2 षटकं संपली आहेत. धापलकावरती टोटल 16. हा सामना जर आपण पाहिला, सेकंड इनिंग जर पाहिले आपण 10 वाजून 33 मिनिटांना सुरू झाली होती. 11 मिनिटांमध्ये 2 षटकं फेकली गेली आहेत. फक्त 9 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. 9 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला फेकायची आहेत. त्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेचच फील्ड सजवा, अन्यथा एक फिल्डर तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. चला, नांदिवली संघ थोडस फास्ट केला. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा फ्रेश गोलंदाज आपण बघू शकाल, मिथून येत आहेत हायवे एंड कडनं. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली कामगिरी दोन्ही गोलंदाजांना केली आहे. सोळा धावा धापलकावरती. अद्यापही 18 बॉल जिंकण्यासाठी 39 धावेची गरज. 13.00 ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये गाठायची आहे. बॅटची कडा घेतली आहे. पॉपिंग क्रीज वरती चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकच धाव आली, सॉरी डॉट बॉल आहे. एकही धाव नाही या बॉल वरती. बॅटची कडा घेतली. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होते, त्यांना बीट केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ. पाली 40+ च्या बाजूने चौकार. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होते,
प्रयत्न देखील दाखवले नाहीयेत फिल्डरना. चौकार आलाय, नशिबाची साथ देखील पालीच्या बाजून आपण पाहतोय. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉलची सांगता. गोलंदाजांना आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. धापलकावरती टोटल 20 ऑन अ बोर्ड. यावेळेस उडवला बॉल जरूर लॉंगॉनला. जबरदस्त फिल्डर नाही आहेत. लॉंग ऑफचे फिल्डर बॉलवरती आले. चेज भरपूर मोठा होता. नोमॅन्स लँड मध्ये अखेर बॉल आला आणि इथे 3 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. धावफलक 3 ने पुढे जाईल. 23 या आकडावरती. या षटकामध्ये 10 ते 11 धावा जरी आल्या ना तरी देखील मॅच चांगली पाहायला मिळेल. चांगला चेंडू, डाळ बॉलची सांगता. फुलटोस दिशा दिली आहे. ऑनसाइडला हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. टिपन द फिल्डर येथील 2 धावा कंप्लीट केलेत. तिसरीचा प्रयत्न नाहीये. तिसरं षटक संपलंय. दापलकावरती टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25-25 येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धावेची गरज. चला पाण्याची मागणी होती. पाणी घेऊन जा आपण. दापलकावरती टोटल 25-25 येणारे 12 बॉल आणि पाली टीमला गरज आहे 30 धावेची. 12-30 समीकरण शिल्लक आहे. चौथं षटक मार्गस्थावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज आपण पाहतोय. पहिलं षटक भरपूर चांगलं फेकलं होते या एंडनं. पुन्हा एकदा याच एंडनं त्याला आमंत्रित केलं गेलं. शैलेश आलाय. चांगला बॉल, लेग कटरचा वापर केला. अप्रतिम चेंडू, गरकन चेंडू वळलाय. गिरकी घेतली या बॉलनं. डॉट बॉलची सांगता. काय जबरदस्त चेंडू अचूक टप्पावरती डिलिव्हर्ड केलाय. बॉल पडल्यानंतर वळण प्राप्त करतो. पुन्हा एकदा चेंडूनं वळण प्राप्त केलाय. जबरदस्त कामगिरी करतायत शैलेश. लेग कटर सातत्यानं फेकतात. आणखीन एक चांगला बॉल. कॉड बेंचची अपील देखील केली जाते. फलंदाज होतील बाद. आणखीन एक धक्का. काय जबरदस्त गोलंदाजी होतीये.
चला फलंदाज जा पण लवकर, जास्त वेळ घेऊ नका. लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय, लेग ब्रेकचा वापर करतोय, लेग कटर बॉलर आहे त्याच्यासाठी लेफ्टीचा वापर केला पालीना. यावेळेस ऑफ कटर, काय जबरदस्त चेंडू, लेफ्टी बॅट्समन साठी बाहेर निघणारा बॉल फेकलाय. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. चांगली गोलंदाजी करतायत. आणखीन एक दर्जेदार चेंडू, सलगचा 5वा डॉट बॉल या स्पर्धेतील. मेडन षटक येईल का? यावेळेस चांगला बॉल, या स्पर्धेतील पहिला मेडन षटक फेकले गोलंदाज शैलेशनं. अप्रतिम कामगिरी, काय जबरदस्त चेंडू फेकी. निशी पाटील यांच्याकडनं शैलेश साठी 500चा कॅश प्राइज झाला. बालेगावचे आमचे निशी पाटील यांच्याकडनं शैलेश यांच्यासाठी मेडन षटकासाठी तब्बल 500चा कॅश प्राइज इथे जमाव झालाय. काय जबरदस्त स्पेल फेकले शैलेश ना. श्याम ढोणे यांच्याकडनं देखील 500चा कॅश प्राइज आहे शैलेश साठी. बक्षिसांचा वर्षाव केला जातो शैलेश वरती. काय जबरदस्त स्पेल, जबरदस्त षटक हाताळलं मैदानाच्या आतमध्ये. बाबूशेष चषकातील पहिला मेडन षटक फेकला गोलंदाज शैलेशना. काल देखील भरपूर गोलंदाजाकडे संधी होती. इथे पुन्हा एकदा बॉल हातातनं निसटलाय. 6 मध्ये आता 30 धावेची गरज आहे. यावेळेस चांगला फटका दिशा दिली या बॉलला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी चौकार, मात्र थोडस उशिराने या धावा येत आहेत. मागील ओव्हर मध्ये गरजेचं होत्या या धावा. मागील षटक अप्रतिम टप्प्यावरती गोलंदाजी केली शैलेशनं. 6 चेंडू सलगचे डॉट त्यानं फेकले मैदानाच्या आतमध्ये. रायटीसाठी लेग कटर फेकले, लेफ्टीसाठी सुद्धा लेग कटर फेकले. जबरदस्त गोलंदाजी, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. आणखीन एक चांगला बॉल. चला दोन्ही टीम रेडी राहायचं. वसारी ए आणि आदर्श कराड. जशी मॅच संपेल तसं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. वेळ आपल्याकडे आज भरपूर कमी आहे. 5-5 षटकांच्या मॅचेस इथनं कव्हर केल्या जातात, त्यामुळे तुम्ही जास्त वेळ करू नका. आणखीन एक चांगला बॉल, पूर्णपणे पकड मजबूत केली आहे नांदिवली 40+ ने या मॅच वरती. पराभवाच्या छायेमध्ये सध्याच्या घडीला पाली संघ दिसतोय. मी आधीच म्हटलं 50-55 धावा या खेळपट्टीवरती भरपूर आहेत. कारण या एंडना हवेचा जोर थोडा कमी पाहायला मिळतो. बाउंड्रीज तुझा लांब आहे, त्यामुळे षटकार ट्रॅव्हल होत नाहीयेत. या एंडने एकही षटकार आला नाहीये. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल, फक्त औपचारिकता आहे. नेक्स्ट मॅच मध्ये जगदीश दुधकर सुद्धा इन ऍक्शन मध्ये दिसतील. नरेश बुवा सुद्धा इन ऍक्शन मध्ये दिसतील. तदनंतर दुसऱ्या बाजूने शनी असतील, संदीप असतील. चला औपचारिकता पूर्ण करून घ्या प्लीज. आणि सामना जिंकलाय टीम नांदिवली 40+ ना 8 लाख पाली संघ. यापुढील स्पर्धांसाठी तुम्हाला देखील आयोजकांकडनं आणि माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक यापुढील मॅच साठी टीम नांदिवली.
चला वसार 40+ आपण लगेच जा मैदानाच्या आतमध्ये आणि फील्ड सजून घ्यायची आहे. जेव्हा मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती ऐकूया सरफराज शेखचा आवाज. थँक्यू आशिष दादा. वसार संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण त्वरित. लाईनअप करा, सेकंड करा, मैदान सोडा. डीजे थँक्यू डीजे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शैलेश ढोणे. 500 रुपयाचा पारितोषिक. तर टोटल 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय खाली. चांगली खेळ पाहायला मिळाले आपल्याला शैलेश ढोणेची.